नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पॉवर फॅक्टर. वीज वापरताना त्याची कार्यक्षमता मोजण्याचं हे एक महत्त्वाचं माप आहे. हो, अगदी. आपल्याकडे जी माहिती आहे, पॉवर फॅक्टर, कार्यक्षम वीज वापराचं रहस्य, त्या आधारावर आज आपण जरा सविस्तर चर्चा करूया. म्हणजे पॉवर फॅक्टर काय आहे, त्याचा आपल्या वीज बिलावर किंवा उपकरणांवर काय परिणाम होतो, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. सुरुवात पॉवर फॅक्टरच्या व्याख्येपासून करूया. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर, म्हणजे तुम्ही किती वीज वापरता, जी किलोवॅटमध्ये मोजतात, आणि तुम्हाला किती वीज पुरवली जाते, जी केव्हीए मध्ये मोजतात, यांचं एक गुणोत्तर आहे. अच्छा, म्हणजे वापरलेली वीज भागिले पुरवलेली वीज. हो. आदर्श स्थितीत हे गुणोत्तर 1 असायला हवं. म्हणजे 100% वीज वापरली गेली, काहीच वाया नाही. पण असं क्वचितच होतं नाही का? बरोबर. प्रत्यक्षात पॉवर फॅक्टर 1 पेक्षा कमीच असतो बऱ्याच ठिकाणी. मग समजा पॉवर फॅक्टर 0.8 आहे, तर याचा अर्थ काय? 20% वीज वाया गेली? वाया गेली असं थेट म्हणता येणार नाही. पण ती वीज म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर प्रणालीमध्ये अतिरिक्त भार नक्कीच निर्माण करते. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय नक्की? बघा कसं असतं. आपल्या अनेक उपकरणांमध्ये, विशेषतः मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्समध्ये इंडक्टिव्ह लोड असतो. त्यांना चुंबकीय क्षेत्र लागतं काम करायला. हो, बरोबर. या इंडक्टिव्ह लोडमुळे काय होतं की करंट आणि व्होल्टेज यांच्यात थोडा फरक पडतो. म्हणजे ते एकाच वेळी पीकवर जात नाहीत. यातूनच रिॲक्टिव्ह पॉवर केव्हीआर तयार होते. अच्छा. ही पॉवर खरं काम करत नाही, पण सिस्टममध्ये फिरत राहते आणि त्यामुळे एकूण विजेची मागणी म्हणजे केव्हीए वाढते. अच्छा, म्हणजे जरी आपण कमी किलोवॉट वापरत असलो, तर या रिॲक्टिव्ह पॉवरमुळे एकूण केव्हीए वाढतं आणि मग बिल जास्त येतं. कारण कंपन्या तर केव्हीए पण बिल आकारतात ना? अगदी बरोबर. अनेक ठिकाणी केव्हीए डिमांड चार्जेस असतात. त्यामुळे पॉवर फॅक्टर कमी तर बिल जास्त, जरी तुमचा प्रत्यक्ष ऊर्जा वापर म्हणजे किलोवॉट तेवढाच असला. अरे बापरे. आणि याचा उपकरणांवर काय परिणाम होतो? होतो ना, कारण एकूण करंट वाढतो सिस्टममध्ये. त्यामुळे तुमच्या केबल्स, स्विचेस, ट्रान्सफॉर्मर्स हे सगळं जास्त गरम होतं. म्हणजे ओव्हरलोडिंग होते एका प्रकारे. हो, आणि सतत गरम राहिल्यामुळे उपकरणांचं आयुष्य कमी होतं, त्यांची कार्यक्षमता घटते, मेंटेनन्सचा खर्च वाढतो. हे तर गंभीर आहे. म्हणजे फक्त बिल नाही, तर उपकरणांची सुरक्षितता आणि टिकाऊपणा पण धोक्यात येतो. अगदी. मग यावर काही उपाय आहेत का? म्हणजे पॉवर फॅक्टर सुधारायला काय करता येतं? मला वाटतं सोर्समध्ये कॅपॅसिटर बँक बद्दल काहीतरी होतं. हो, अगदी बरोबर. कॅपॅसिटर बँक हा सगळ्यात प्रभावी आणि जास्त वापरला जाणारा उपाय आहे. अच्छा, ते कसं काम करतं? कॅपॅसिटरचं काम इंडक्टिव्ह लोडच्या अगदी उलटं असतं. म्हणजे इंडक्टिव्ह लोडला जी रिॲक्टिव्ह पॉवर लागते ती कॅपॅसिटर्स पुरवतात. म्हणजे स्थानिक पातळीवर, ग्रीडवरून न घेता. एक्झॅक्टली. त्यामुळे ग्रीडवरून कमी रिॲक्टिव्ह पॉवर उडली जाते, एकूण केव्हीए मागणी कमी होते आणि पॉवर फॅक्टर सुधारतो, 1च्या जवळ जातो. वा, म्हणजे कॅपॅसिटर बँक एक प्रकारे रिॲक्टिव्ह पॉवरचा लोकल सप्लायर म्हणून काम करते. इंटरेस्टिंग आहे. हो. अजून काही मार्ग आहेत का पॉवर फॅक्टर सुधारायला? आहेत ना. लोड बॅलन्सिंग पण महत्त्वाचं आहे. म्हणजे जर 3 फेज सिस्टम असेल, तर तिन्ही फेजवर लोड शक्यतो समान असावा. अच्छा, म्हणजे अनबॅलन्स्ड लोडमुळे पण पॉवर फॅक्टर बिघडतो. हो, त्याचाही परिणाम होतो. तिसरं म्हणजे शक्य असल्यास जुन्या कमी कार्यक्षम मोटर्स किंवा इंडक्टिव्ह उपकरणं बदलून नवीन एनर्जी एफिशियंट उपकरणं वापरणं. बरोबर. किंवा अनावश्यक इंडक्टिव्ह लोड कमी करणं. अगदी. म्हणजे थोडक्यात पॉवर फॅक्टरकडे लक्ष देणं हे आर्थिकदृष्ट्या पण फायद्याचं आहे आणि आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टमच्या आरोग्यासाठी पण. निश्चितच. आपल्या सोर्सचा जो मुख्य संदेश आहे की पॉवर फॅक्टर सुधारलं की बिल कमी आणि एफिशियन्सी जास्त, तो अगदी योग्य आहे. बरोबर. विशेषतः इंडस्ट्रीज किंवा मोठ्या व्यावसायिक आस्थापनांसाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे. छोट्या प्रमाणावरही फरक पडतोच. खरंच खूप उपयुक्त माहिती मिळाली आज. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण आता किलोवॅट, केव्हीए आणि केव्हीएआर बद्दल बोललो. खरी शक्ती, आभासी शक्ती आणि रिॲक्टिव्ह शक्ती, या तिघांमध्ये नेमका काय संबंध आहे आणि त्यांचं संतुलन कसं महत्वाचं आहे, यावर अजून खोलात जाऊन विचार करायला हवा. कारण याच संज्ञांमध्ये अनेकदा लोकांचा गोंधळ होतो. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. या तिन्ही शक्तींचा जो पॉवर ट्रायंगल म्हणतात, तो समजून घेणं हेच पॉवर फॅक्टर मॅनेजमेंटचं काय म्हणतात त्याला मूळ आहे. त्यावर नक्कीच अधिक बोलता येईल.